सोरायसिसच्या जवळपास सर्वच रुग्णांना ही समस्या असते की सोरायसिसमधून बरे झाल्यानंतर ते पुन्हा किंवा काही काळानंतर पुन्हा उद्भवते. पण हे पुन्हा का होतं? सर्वांना नमस्कार, मी हेल्थच्या मेघा चतुर्वेदी आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की सोरियासिस बरा झाल्यानंतर पुन्हा का होतो आणि आपण ते कसे रोखू शकता आणि आपले जीवन सोरियासिस मुक्त कसे बनवू शकता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे की सोरायसिस ही एक क्रॉनिक ऑटोइम्यून स्थिती आहे ज्यामध्ये त्वचेवर सूज आणि स्केली पॅचेस विकसित होतात. म्हणून सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की सोरायसिस पुन्हा होण्याच्या समस्या आपल्या सोरायसिसवरून बरे होण्यासाठी आपण घेत असलेल्या उपचारांच्या प्रकाराशी निगडीत आहेत. जर आपण स्टेरॉइड्स घेत असाल तर आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की हे प्रथमोपचार म्हणून वापरले जात नाहीत. ज्या सोरायसिस रुग्णांना स्टेरॉइडल औषधे किंवा मलम देण्यात आले आहेत त्यांची नेहमीच तक्रार असते की उपचार थांबवल्यानंतर किंवा त्यातून ब्रेक घेतल्यानंतर त्याच्या सोरायसिस जलद गतीने वाढतो आणि कधीकधी अगदी वाईट होतो. सोरायसिस पुन्हा उद्भवण्याचे दुसरे कारण म्हणजे चुकीचे निदान होऊ शकते. कारण कधीकधी जेव्हा आपण आपल्या जवळच्या डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर सोरायसिसला लायकेन प्लॅनस, फंगल इन्फेक्शन किंवा काही इतर त्वचारोग समजून चुकीचे निदान करू शकतात. त्वचाविकार म्हणूनच समस्या वाढू लागल्या आहेत कारण संभाव्य चुकीच्या निदानामुळे ते अँटीफंगल औषधे, स्टेरॉइड आणि इम्यून सप्रेसर्स लिहून देतात आणि त्यावेळी आपल्याकडे इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नसतात. म्हणून आम्ही ती औषधे घेतो. त्यामुळे सोरायसिस पुन्हा येतो आणि जातो. सोरायसिस हा एक विकार आहे जो कमजोर प्रतिकारशक्तीशी संबंधित आहे ज्यामध्ये शरीर स्वतःविरुद्ध आक्रमक होते हे समजून घेतले पाहिजे. कमकुवत प्रतिरक्षा अनियंत्रित स्वयंप्रतिरक्षी प्रतिक्रिया निर्माण करते ज्यामुळे त्वचेच्या पेशींची वेगवान वाढ होते. असे होत असताना त्वचेवर जाड ठिपक्यांची रचना होते जी सर्वसामान्यपणे चेहरा, हात, पाठ आणि पायावर होते. स्केल फुलकट आणि कोरडे होते ज्यामुळे खाज आणि जळजळ होते. म्हणूनच सोरायसिस पसरण्यापासून आणि रिप्लेसिंगपासून नियंत्रित करण्यासाठी आपल्याला सोरायसिस वाढविणाऱ्या अंतर्गत कारणावर कार्य करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की आपल्याला ते ट्रिगर्सपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे ज्या आपल्या सोरायसिसला वाढवू शकतात. तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचे उपचार. सोरायसिसपासून बरे होण्यासाठी आपण घेत असलेल्या उपचारांचा प्रकार आपला सोरायसिस पुन्हा परत येईल की नाही हे ठरवतो. आपण स्टेरॉइडल उपचार, आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा निसर्गोपचार उपचार निवडत असाल तर उपचारांचा प्रकार घेणे ही आपली निवड आहे. परंतु हे लक्षात ठेवा की स्टेरॉइड्स आणि इतर इम्यून सप्रेसर्स औषधे आपल्या सोरायसिससाठी तात्पुरते उपचार आहेत. उपचारात कोणताही धोका नाही. जोपर्यंत आपले डॉक्टर शिफारस करत आहेत आणि जोपर्यंत आपल्या लिव्हर आणि किडनीवर परिणाम होत नाही तोपर्यंत कोणतीही समस्या नाही. तथापि या उपचारांचा दीर्घकाळ वापर केल्याने आपल्या शरीराची प्रतिरक्षा प्रणाली बिघडते आणि सोरायसिस 23 पटीने वाढून पुन्हा उग्र रूपात परत येतो. काही प्रकरणांमध्ये हे एरिथ्रोडर्मिक सोरियासिस देखील बनू शकते. म्हणून आपण काय करू शकता ते म्हणजे होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा नॅचरोपॅथी सारख्या पर्यायी उपचारांना संधी द्या जे खरोखर आपल्या इम्यून सिस्टमला आतून संतुलित करण्यास मदत करतात आणि जेव्हा आपली इम्यून सिस्टम निरोगी होईल तेव्हा सोरायसिस पुन्हा परतणार नाही. उपचार थांबवल्यानंतरही आपण सोरायसिस पूर्णपणे संपवून नैसर्गिक उपचारांद्वारे आपले सोरायसिस मुक्त जीवन परत मिळवू शकता. पुढे सोरायसिस पुन्हा होतो जेव्हा आपण निष्काळजी होता. सोरायसिसमधून बरे झाल्यानंतर आपण विचार करू लागतो की आता आपण आपल्या पूर्वीच्या जीवनशैलीत परत जाऊ शकता आणि पुन्हा अस्वास्थ्यकर खाण्यास सुरुवात करू शकता आणि आपण मद्यपान करणे, लाल मांस खाणे इत्यादी सुरू करू शकता. व्यायाम न करणे आधीच्या अनहेल्दी रुटीनप्रमाणे. आणि हे अतिशय चुकीचे आहे. तुमचा सोरायसिस बरा झाला असला तरी, तुमच्या उपचाराने किंवा इतर कोणाच्या उपचाराने बरा झाला असला तरी, सोरायसिस बरा झाल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनशैली आणि आहाराबद्दल खूपच सावध राहावे लागते. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा. जोपर्यंत आपले डॉक्टर आपल्याला तसे करण्यास सांगत नाहीत तोपर्यंत ते सोडू नका. कारण प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णांना बरे करण्यासाठी खूप मेहनत घेतात आणि नंतर तुमच्या स्वतःच्या बेपर्वाईमुळे सोरायसिस पुन्हा होतो. लक्षात ठेवा की आपण नेहमी अधिक प्रथिने, घरचे बनवलेले जेवण खावे आणि योग्य उपचार घ्यावेत. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा नॅचरोपॅथी ही तुमची निवड आहे. आहारातील बदल आणि या उपचारांचे संयोजन जेव्हा एकत्र केले जाते तेव्हा सोरायसिसचे पुनरावृत्ती टाळण्यास मदत होते आणि आपल्या आयुष्यातून सोरायसिस कायमचे दूर करण्यास मदत होते. म्हणून आपण प्राण्यांचे प्रोटीन घेऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका किंवा अल्कोहोल घेऊ नका आणि जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड खाऊ नका हे महत्त्वाचे आहे. जास्त कार खाऊ नका, प्रथिनयुक्त अन्न खाऊ नका आणि घरगुती अन्न खा. तरच आपण आपल्या सोरायसिसला कायमस्वरूपी संपवू शकाल. आता तुमच्या जीवनशैलीशी काय संबंध आहे? आपण दररोज व्यायाम करावा ज्यामुळे आपला तणाव कमी होईल, मानसिक स्थिरता राहील आणि घामाच्या रूपात शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील तसेच आपले शरीरातून स्वच्छ राहील. मग तुम्ही रोज व्यायाम केल्यास तुमचे मनही हलकं वाटेल, ताण फार कमी राहील
आणि तुमच्या सोरियासिस पुन्हा पुन्हा येणार नाही. तसेच मी सकाळी उठल्यानंतर आपल्या रिकाम्या पोटाचे पहिले पेय म्हणून कारल्याच्या आणि नीमचा रस पिण्याचा सल्ला देतो. हे दोन्ही अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहेत आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराच्या आतून सोरायसिस व्यवस्थापित करू शकतात. मला हेही माहीत आहे की सकाळी उठल्यानंतर हे दोन्ही ज्यूस पिणे थोडे कठीण आहे कारण ते खूप कडू असतात. पण जर तुम्ही ते औषध म्हणून घेतले तर तुमच्या शरीरात तसेच सोरायसिसमध्ये बराच आराम मिळेल. सकाळी रिकाम्या पोटी हे रस प्यायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतील. हे रस सुमारे 30 दिवस प्या आणि आपल्या सोरायसिसवर त्याचा कसा फायदा झाला याबद्दल खालील टिप्पणी बॉक्समध्ये आपला अनुभव आम्हाला सांगा. आणि तुमचे एकंदर आरोग्य. तर हे आजच्या व्हिडिओसाठी सर्व काही आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला मदत झाली असेल. आणि जर तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून योग्य मार्गावर येऊ शकता. आपल्यासाठी सर्वोत्तम ट्रीटमेंट प्लॅन शोधण्यासाठी आम्ही एकत्र काम करूया. पुढील व्हिडिओपर्यंत तुम्ही निरोगी राहा आणि आनंदी राहा.